विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर बाहेरचं वातावरण बघू शकता किती छान आहे आणि आता सकाळचे 6 वाजलेले आहे. 6 किंवा 6:30 वाजले असतील. आज मी थोडी लवकर उठली. सकाळी फिरायला गेली, त्यानंतर फिरून आली थोडा वेळ आणि नंतर बाहेरचं हे झाडायला घेतलं. तर हे कपडे कालचेच आहे, कारण हे कार्पेट म्हटलं व्यवस्थित वाळलेलं नव्हतं म्हणून ते बाहेरच ठेवलं आणि नंतर हे झाडायला घेतलं. तर पुढचा असा आमचा भाग आहे, जे की किचनपासून तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. तर हे सगळं झाडल्यानंतर इथे पाणी शिंपायचं होतं आणि आता थोडी थंडी कमी झालेली आहे. आधीपेक्षा बऱ्यापैकी थंडी कमी वाटली. म्हटलं चला आता फिरणं चालू करूया. कारण हिवाळ्यामध्ये तर थंडी होती तोपर्यंत मी अजिबात फिरायला जायची नाही. पण म्हटलं आता तर जायलाच पाहिजे. आणि खरंच सकाळी थोडं फिरायला गेलं ना तेवढंच फ्रेश वाटतं. नाहीतर सकाळी जर झोपेतून उठलं ना तर हातपाय दुखणं काही ना काही सुरूच असतं. तर 10-15 मिनटं योगा केला, त्यानंतर फिरायला गेली, तिकडनं आली आणि आता हे कामं करायला लागली. तर जेवढं आपण लवकर उठलं ना तेवढे लवकर कामं पण होतात. त्यानंतर इथे ही खुर्ची होती, म्हटलं चला ही पण धुवून घेऊया आणि एक छोटा स्टूल होता, तो पण धुवायचा होता. आता सकाळी पाणी शिंपायच्या आधी रोजचं माझं काम आहे खुर्ची धुणे, तो टेबल धुणे, छोटा स्टूल आणि त्यानंतर काही चपला असतात आपल्या, त्या माती वगैरे असते त्या पण धुवून घेते. तर ते सगळं धुवून घेतलं, त्यानंतर इकडे पाणी टाकलं. आता हे पाणी टाकल्यानंतर इथे खराट्यानी मला ते साफ करावं लागते, नाहीतर मग लवकर सुकत नाही. आणि सकाळी आता घरी कोणी नसलं की पाणी शिंपलं तर अर्ध्या तासामध्ये ते सुकून जातं. म्हणजे पाय पाय होत नाही. नाहीतर ओल्यावर जर जाणं येणं केलं ना तर ते कसं पाणी टाकल्यानंतरही ते असं टाकल्यासारखं वाटत नाही आणि सगळे पाय पाय होतात. त्यामुळे मग सकाळी आता दोघेही बापले की बाहेर गेले की मग मी आता यावेळेस ते सगळं क्लीन करून घेते. म्हणजे ते येईपर्यंत व्यवस्थित सुकतं आणि मग मी काही जास्त बाहेर फारशी निघत नाही. कारण किचनमधले कामं केले की नंतर हॉलमध्ये येते. म्हणजे तेवढ्या वेळामध्ये तेवढा भाग सुकून जातो तो. त्यानंतर हॉलमध्ये मी इथे अगरबत्ती लावली, कारण सकाळी सकाळी इतके डास असतात. अगरबत्ती लावून दार बंद करून आता किचनचे कामे करेल आणि बघा खाली अशा प्रकारे हे डास मरतात ते. आणि ही अगरबत्ती पॉवरफुल आहे. तर म्हटलं तोपर्यंत दार बंदच ठेवायचं ती अगरबत्ती संपेपर्यंत. त्यानंतर मी इकडे किचनमध्ये आली आणि सर्वात आधी आता रताळे उकळायला ठेवले. तर आज करणार आहे रताळ्याच्या गोड पोळ्या. तर याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावर तुम्ही रेसिपी बघू शकता. म्हटलं कामे होईपर्यंत हे उकळून जर झाले तर सकाळी नाश्त्यासाठी होतील. जर सकाळी नाश्त्याला नाही केले तर मग दुपारी स्वयंपाक करेल तेव्हा करेल मी. त्यासाठी मी उकळायला ठेवले, कारण रताळे यावेळेस खूप आणलेले आहे, साधारणतः 2 किलो असेल. म्हटलं काय करायचं. त्यानंतर हे हरभरे आहे, तर याचे दाणे काढायचे होते मला, तर ते ठेवले. आणि याचे दाणे काढायला थोडा वेळच लागतो. काल काही काढले थोडेफार, आता आज काढणार. आणि त्यानंतर ही किचनमधला पसारा. सकाळी सकाळी हे किचन आवरण्यामध्ये 10-15 मिनटं जातातच. त्यातल्या त्यात तुरीचे दाणे होते थोडे, ते पण खराब झाले. म्हटलं ते टाकून देते, कारण ते आता काळे पडले आणि 2 ते 3 दिवस झाले त्याला. तर त्यानंतर हे सगळे इथलं आवरायला घेतलं आणि आता या रूममध्ये आली तर बघू शकता इथलंही पूर्ण अगरबत्ती ते संपलेली आहे आणि डास बऱ्यापैकी खाली भरपूर असे मेलेले आहेत ते. म्हणजे कमीत कमी 15 ते 20 डास असतील, इतकं म्हणजे लक्षात येत नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की आमच्या इकडे झाड आहे, दार आहे, परत आतमध्ये वॉशरूम आहे. किती नाही म्हटलं ना तरी ते डास होतातच. आणि रोज जरी अगरबत्ती लावली तरी रोज तयारच असतात. त्यानंतर ही रूम आवरायला घेतली, कारण अगरबत्ती विझलेली होती. म्हटलं चला आता हे सगळं आवरून घेऊया. तर इथे सोफा आवरायला घेतला आणि याचं हे डास कसं आहे, जेव्हा आपण दार उघडलं ना तर ते लगेच उडायला लागतात. आणि जोपर्यंत ते दार बंद असलं आणि त्या अगरबत्तीचा वास असला तर ते एकदम मेल्यासारखेच होतात. तर मी काय करते की ते सगळं झाडून एका ठिकाणी जमा करते आणि पाण्याच्या याच्याने ते जे नळाची इथे नाली असते तिथे पाण्याच्या याच्याने ते टाकून देते. म्हणजे ते निघून जातात. नाहीतर मग ते लगेच असं आपण झाडून बाहेर टाकलं ना लगेच ते उडतात. तर असो, त्यानंतर इथे सोफा आवरला आणि आता बेड आवरायचा होता. तर तो पण आवरायला घेतला. त्याआधी ह्या टेबलवरचा पसारा. आता इथे पाण्याच्या बॉटल तर जमाच होतील आणि इकडून इकडे तर आता जास्तच होतील, कारण थोडा उन्हाळ्यासारखं वाटत आहे, त्याच्यामुळे पाणी जास्तच पाहिजे. आणि आता थोडी गरमी पण व्हायला लागली, कारण दुपारचं तरी असं गरम वाटतं आणि रात्री थंड वाटतं, असं वातावरण आहे. हिवाळा आहे की उन्हाळा आहे तेच कळत नाही, अशा पद्धतीचं वातावरण चालू आहे. तर इकडे बाहेरचं सुकलेलं होतं, म्हटलं चला छोटीशी रांगोळी काढून घेऊया. त्यानंतर चहा करायचा होता. आता माझं हे जे रोजचं डेली रुटीन आहे आपलं, पाणी शिंपणे, झाडणे, रांगोळी काढणे आणि सकाळची हे कामे करता करता 1-1.5 तास निघून जातो. बऱ्यापैकी असतं ना, किती नाही म्हटलं ना छोटे मोठे कामं बरेच असतात. तर इथे ही रांगोळी काढून घेतली आणि मी काही फारशा मोठ्या काढत नाही, अगदी छोटीशी काढते. जर एखाद्या वेळी वाटलं वेळ असला तर मग थोडी मोठी काढते
किंवा कुठला सण असला तरच, नाहीतर मग आपली शॉर्टकट छोटीशी काढायची. आणि माझ्याकडे काही कुठले साचे वगैरे नाही, हातानेच काढते मी. त्यानंतर इथे हे रताळे छान उकळले गेले होते, तर म्हटलं आता चहा ठेवूया. चहा ठेवीपर्यंत तोपर्यंत बाकीचे कामं होतात. म्हणजे 10-15 मिनटं मोबाईल पाहते मी. म्हणजे चहा होईपर्यंत साधारणतः 10 मिनटं किंवा 5-10 मिनटं. तर इथे चहा ठेवला आणि म्हटलं 5-10 मिनटं मोबाईल बघूया. त्यानंतर चहा झाला तर इकडे हे दार लावून बंद ठेवावं लागते मला, कारण इकडे आलं तर तिकडचं दार बंद, तिकडे गेलं तर तिकडचं. सकाळी सकाळी माकडं येतातच नाही म्हटलं तरी. आणि आता हॉल पूर्ण आवरलेला आहे. फॅन चालूच होता, लक्षच नाही माझं. फरशी थोडी पुसली मी, तर फॅन चालू केलेला होता. त्यानंतर चहा झाला, चहा वगैरे घेतला. आणि हाच वेळ असतो थोडा निवांत बसण्यासाठी, 5-10 मिनटं आरामात चहा घेणे. त्यानंतर इतर कामे. आता करायचा होता नाश्ता. आता वाजलेले आहे 8, 8:15 झाले असतील साधारणतः. तर नाश्ता काय करायचा हा विचार करत होती. आणि रात्री मी मटकी भिजत घातलेली होती, तर तीच करणार आहे. तर त्याआधी ते इथं पक्षी आलेला होता, म्हटलं हा बाहेर गेला की मग दार लावायला बरं होतं. तर पण ते काही पक्षी जात नव्हता इकडून तिकडे, तो उडत होता. शेवटी फॅन लावला मी आणि मग तो पक्षी उडाला. त्यानंतर ते दार बंद केलं. त्यानंतर इकडे आली आणि नाश्त्यामध्ये आता करणार आहे मटकीची उसळ. तर इथे उसळ फोडणी करायला घेतली. आणि तुम्हाला मला एक सांगायचं होतं की प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा काही राहत नाही, वेगवेगळा असतो. तसंच काहीचा माझा स्वभाव आहे. आता कुणाला पटतो, कुणाला नाही पटत. आता माझं असं आहे की मी फारशी कुणामध्ये मिसळत नाही आणि फारशी इन्वॉल्ड होत नाही. आणि आधीपासूनच माझा स्वभाव तसा आहे. त्यातल्या त्यात रेंटनी राहत आहे, त्याच्यामुळे फार कमी ओळख असते माझी. म्हणजे समोरची व्यक्ती जर बोलली तरच बोलते, नाहीतर मग असं एकदम जास्त बोलायचं म्हणून नाही. आणि कामापुरतं माझं बोलणं असते. तर बऱ्याच जणांना कसं कुणाचा स्वभाव कुणाला आवडत नाही असं असतं. जसं की आपल्याला कोणी जास्त बोललेली व्यक्ती आवडत नाही, तर जास्त बोललेल्या व्यक्तीला कमी बोललेली व्यक्ती आवडत नाही, असं होत असतं. आणि नॅचरल आहे, कारण सर्वांचा स्वभाव सारखा नसतो. आता 100पैकी 30% लोकं तरी असे असतात की ज्यांना म्हणजे आपल्याच याच्यामध्ये राहायला आवडतं. तर माझं कसं आहे की मी बोलते, असं नाही बोलत नाही म्हणून, पण एकदम असं घट्ट मैत्री म्हणून नसते माझी. मी कामापुरतं बोलत असते. आणि जेव्हापासून रेंटनी राहायला आहे तेव्हापासून तर म्हणजे फार कमी मिसळते. कारण असं असते की आपण नवीन ठिकाणी गेलो की नवीन लोकांना म्हणजे ओळखण्यामध्ये वेळच जातो. कोणाचा स्वभाव कसा असतो, काय असतो, आपल्याला पण पूर्णपणे माहीत नसतो. आणि फारशी मी तर माझ्या कामातच असते, त्याच्यामुळे मला बाहेर जाण्याची जास्त काही गरज पडतच नाही. गेली तरी मार्केटमध्ये किंवा मग सकाळी थोडं फिरायला, नाहीतर मग आपल्या घरामध्ये आपले कामं याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस जातो. असं नाही की आजूबाजूचे बोलत नाही म्हणून बोलतात, पण मी फार कमी बोलते. आणि माझा पूर्ण वेळ माझ्या कामातच असतो. तर असो, आता प्रत्येकाचा स्वभाव जसा असेल तसा. आता माझा असा आहे तर मी तो काही चेंज करू शकत नाही. आणि आपण एकदम जर चेंज करायचं म्हटलं ना तर वेळच लागतो. तर ठीक आहे. त्यानंतर इथे सर्व कामे आटोपली. त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. तर इथे म्हटलं आधी भांडे लावून घेतले. भांडे लावून घेतल्यानंतर आता करायचा होता मला फक्त पुलाव. आणि 3 दिवस झाले आमच्याकडे दुपारचं कढी किंवा खिचडी किंवा पुलाव असंच चालू आहे. कारण काय आहे की माझे मिस्टर 3 दिवस झाले त्यांचं बाहेरच जेवण आहे. जिथे कार्यक्रम असतो तिथे जेवण होतं त्यांचं. तर आम्ही दोघीच असतो आणि मला काही फारशी भूक नव्हती. आणि मग कसं असते की माझ्या मुलीला मग पोळी वगैरे काही पाहिजे नसते, तिला खिचडी किंवा पुलाव. मग तिच्यासाठी आता थोडा पुलाव करणार आहे. आणि जे रताळे उकडलेले होते तर त्याच्या गोड पोळ्या करणार आहे. जास्त नाही, 2-3 करेल आणि बाकीचं मिश्रण तसंच फ्रीजमध्ये ठेवून देईल, म्हणजे संध्याकाळी होईल. तर याच्या घाऱ्या पण होतात, पण आमच्याकडे तळलेल्या घाऱ्या कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी अशाच करते तव्यावर आपलं भाजून. आणि अजून बऱ्यापैकी आहे माझ्याकडे रताळे. 2 किलो आणलेले होते. आदल्या दिवशी काही उकडून घेतले, उकडलेले खाल्ले. आज त्या गोड पोळ्या केल्या आणि उद्या याचे गुलाबजाम करणार, उद्या किंवा परवा. तर अशा पद्धतीने भात इथे फोडणी दिलेला आहे. भात किंवा पुलाव काही म्हणू शकता. आणि त्यानंतर केलेले आहे इथे गोड रताळ्याच्या पोळ्या. तर बघू शकता छान अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. आणि अशा पोळ्या आमच्याकडे सर्वांना आवडतात. तळलेल्यापेक्षा अशा थोडं तूप किंवा तेल लावून भाजून घेतल्यानं तर त्या खायला एकदमच भारी लागतात.
आणि या थोड्या शिळ्या झाल्या म्हणजे की थंड झाल्या, आता केल्या किंवा रात्री खाल्ल्या त्या किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ल्या तर एकदम छान लागतात. त्यानंतर हे राशनचे तांदूळ पूर्णपणे खराब झालेले आहेत, ते मला टाकून द्यायचे आहे. खूप दिवसापासून होते, तर ते बाहेर काढून घेतले. आणि त्यानंतर आता हे तांदूळ म्हटलं तर कुठे ठेवायचे, एका कॅरी बॅगमध्ये जमा केले. आता पक्षी येतात आमच्याकडे, रोज तिथे थोडे थोडे टाकणार खाली, नाहीतर मग एखाद्या गाईलागी लावून देईल ते. कारण जास्ती एखादा किलो असेल, ते खूप दिवसाचे आहेत. ते मी इडलीसाठी आणले, पण हे राशनचे लवकरच खराब होतात. म्हटलं हे ठेवून काही फायदा नाही. तर त्यानंतर इथे ह्या तुरी आहेत बघा, तुरीच्या शेंगा जे आणायचे माझ्याकडे, तर त्यातल्या थोड्याशा वाढलेल्या राहायच्या. असं करून करून चाळणीभर त्या वाढलेल्या आहेत. म्हटलं आता काय करायचं, दुपारची वेळ आहे. तर ते खलबत्त्याचा जो खल होता त्याच्यानेच मी त्या कांडून घेतल्या, कारण दुसरं काही कांडायला नव्हतं. तर साधारणतः ह्या काढल्यानंतर याच्या वाटीभर तुरी निघालेल्या आहे. तर म्हटलं त्या एवढ्या वाया जाण्यापेक्षा उसळ होते याची छान. नाहीतर बघ, आधी तर मी टाकूनच द्यायची ज्या वाळलेल्या शेंगा असल्या तर. पण म्हटलं नाही, यावेळेस जमा करायच्या, वाळवायच्या आणि किती तुरी निघते ते बघूया. तर साधारणतः अर्धा पाऊण वाटी तरी असेलच, त्या छोट्या वाटीने 1 वाटी. तर ते सगळं निवळून घेतलं, कारण 8-10 दिवसापासून रोज चाळणी बाहेर न्या, आतमध्ये आणा असंच चालू होतं. म्हटलं आज करूनच घ्यायचं ते. आणि त्याच्यानंतर दाणे पण काढायचे होते हरभऱ्याचे. जेवढे निघाले तेवढे मी रोज थोडे थोडे काढत असते. तर एक तर खलबत्ता हा जाड आहे छान, त्याच्यामुळे व्यवस्थित ते काढल्या गेलं. आता तुम्ही याला काय म्हणतात माहिती नाही. तर त्यानंतर इथे कचरा पण भरपूर निघालेला आहे याचा. आणि 15 दिवस झाले मी ते चाळणी बाहेर ठेवत आहे उन्हामध्ये वाळवत. ऊन तर एवढी नव्हती, पण बऱ्यापैकी त्या वाळलेल्या होत्या. त्यातले काही खराबही होते. नंतर इथे हरभऱ्याचे दाणे काढायला घेतले. आता वाजलेले आहे 4:30. तर दिवसभर काही ना काही असे कामं असतातच. दुपारी 1-1.5 तास थोडा आराम केला. त्यानंतर माझं ऑनलाईन काम होतं ते केलं आणि नंतर हे कामं करायला लागली. नंतर म्हटलं कपडे काढून घेऊया, झाडायचं होतं. परत आज नळं पण येणार होते. तर त्याआधी एकीकडे चहा ठेवलेला आहे आणि तोपर्यंत म्हटलं हे कपडे काढून घेऊया, नंतर झाडझूड. तर हे कपडे वगैरे सर्व वाळलेले होते, 2-3 कपडे ओले होते. तर ते कपडे सर्व व्यवस्थित लावून घेतले. आणि आज नळ काय कुणास ठाऊक अजून तरी आलेले नाही, नाहीतर 4:30 किंवा 5ला येतात. आता 4:15 होत आलेले आहे. येतील मागे पुढे, कधी उशिरा येतात. आणि उन्हाळ्याचे उशिरा येतात, लवकर जातात. उन्हाळ्याचा पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो. तर पिण्याचं पाणी भरावं लागतं म्हणून इतकं काही जाणवत नाही. आणि वापरायचं समजा नळ आलेही नाही तरी बोर आहे आमच्याकडे. तर इथे सर्व कपडे लावून घेतले. त्यानंतर म्हटलं आधी चहा घ्यायचा, नंतरच झाडझूड करायची. आता दुपारची चहा थोडी तरी पाहिजेच असते. चहा घेतल्याशिवाय आपल्याला तरतरी येत नाही. तर इथे चहा घेतली आणि नंतर झाडायला घेतलं. आता मुलगी झोपलेली आहे, म्हटलं तिला झोपू द्यायचं थोडा वेळ, नंतर ती 6ला प्रॅक्टिसला जाईल. तर इथे सगळं झाडून घेतलं. आणि आता नळं आलेले होते, तर ड्रममध्ये पाईप लावला मी. म्हटलं तोपर्यंत हे झाडून होते. त्यानंतर भांडे घासायचे होते थोडे, तर ते भांडे घासून घेतले. आणि ह्या पाण्याच्या बॉटल ह्या पण सर्व घासून घेतलेल्या आहे. आता त्या भरायच्या होत्या. तर असा माझा आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता बघू शकता सगळे कामं आटोपलेली आहेत. चला मग इथेच एंड करते. बाय बाय.